हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर स्टँडर्ड 11 आणि लेक्चर नंबर आहे 13। आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे अँड्र्यूज आयसोथर्मल्स फॉर कार्बन डायऑक्साइड। अँड्र्यू नावाच्या सायंटिस्टनी कार्बन डायऑक्साइड करता एक ग्राफ प्लॉट केला बिटवीन प्रेशर इन एटमॉस्फियर वर्सेस व्हॉल्यूम इन क्यूबिक सेंटीमीटर ऍट डिफरंट कॉन्स्टंट टेम्परेचर। बघा अँड्र्यूनी काय केलंय, अँड्र्यूनी ग्राफ प्लॉट केलेला आहे प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये ऍट अ डिफरंट कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर कार्बन डायऑक्साइड। याला आपण म्हणणार आहोत अँड्र्यूज आयसोथर्मल्स फॉर कार्बन डायऑक्साइड। आता यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये ग्राफ प्लॉट केलाय ऍट अ डिफरंट कॉन्स्टंट टेम्परेचर। कधी ते कॉन्स्टंट टेम्परेचर 13.1 डिग्री सेल्सिअस आहे तर कधी 21.5 डिग्री सेल्सिअस आहे, कधी 30.98 डिग्री सेल्सिअस आहे, 31.1 डिग्री सेल्सिअस आहे, 32.5 डिग्री सेल्सिअस आहे, 35.5 डिग्री सेल्सिअस आहे तर कधी ते 48.1 डिग्री सेल्सिअस आहे। वेगवेगळ्या डिफरंट टेम्परेचरला कार्बन डायऑक्साइड करता प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये त्यांनी ग्राफ प्लॉट केले आहेत, ज्यांना आपण अँड्र्यूज आयसोथर्मल फॉर कार्बन डायऑक्साइड असं म्हणत असतो। मग हे ग्राफ प्लॉट केल्यानंतर त्याचं काय ऑब्झर्वेशन होतं तर अँड्र्यूचं असं म्हणणं होतं की ऍट 48.1 डिग्री सेल्सिअस आपल्याला असं दिसतं की प्रेशर इज नियरली एक्झॅक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम। प्रेशर आणि व्हॉल्यूम हे एक्झॅक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल आपल्याला दिसतात आहे, म्हणजेच बॉइल्स लॉ जो आहे तो या ठिकाणी फॉलो झाल्याचं आपल्याला दिसतंय। आणि त्यामुळे अँड्र्यूचं असं म्हणणं आहे की ऍट 48.1 डिग्री सेल्सिअस आयसोथर्म शोज दॅट कार्बन डायऑक्साइड ओबे बॉइल्स लॉ अँड बिहेव आयडियली ऍट 48.1 डिग्री सेल्सिअस अँड अबाव इट। या ग्राफकडे आपल्याला पाहिल्यावर लक्षात येतं की प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम हे प्रूव्ह होत आहे, म्हणजे बॉइल्स लॉ हा प्रूव्ह होतोय, म्हणजेच 48.1 डिग्री सेल्सिअस आणि त्यापेक्षा जास्त टेम्परेचरला कार्बन डायऑक्साइड गॅस हा बॉइल्स लॉला ओबे करतो आणि आयडियली बिहेव करतोय असं अँड्र्यूला दिसून आलेलं आहे। त्यानंतर मग जेव्हा आपण टेम्परेचर घेतो 35.5 डिग्री सेल्सिअसचा ग्राफ हा, त्याच्या खालचा आहे 32.5 डिग्री सेल्सिअसचा, त्याच्या खाली आहे 31.1 डिग्री सेल्सिअसचा ग्राफ, तर असं दिसून येत आहे की डेव्हिएशन्स आर ऑब्झर्व फ्रॉम द बॉइल्स लॉ। आता असं नाही येतात हे असे कर्व आले म्हणजेच बॉइल्स लॉ मध्ये डेव्हिएशन्स आल्याचं आपल्याला दिसतं आणि हे डेव्हिएशन्स इन्क्रीज होतात विथ डिक्रीज इन टेम्परेचर। जसं जसं टेम्परेचर कमी होत आहे तसं तसं आयडियल बिहेवियर पेक्षा बॉइल्स लॉ पेक्षा डेव्हिएशन झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। दोन मुद्दे आपण सध्या बोललेलो आहोत। पहिले तर अँड्र्यूज आयसोथर्म म्हणजे काय तर हा एक ग्राफ आहे प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये ऍट अ डिफरंट कॉन्स्टंट टेम्परेचर। कोणत्या गॅस करताय, कार्बन डायऑक्साइड गॅस करताय। वेगवेगळे डिफरंट कॉन्स्टंट टेम्परेचर घेऊन प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये ग्राफ प्लॉट केला कार्बन डायऑक्साइड करता, तर 48.1 डिग्री सेल्सिअसला असं दिसून आलं की प्रेशर आणि व्हॉल्यूम हे एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजेच बॉइल्स लॉ ओबे करतोय, म्हणजेच आयडियली बिहेव करतोय कार्बन डायऑक्साइड ऍट अ टेम्परेचर ऑफ 48.1 डिग्री सेल्सिअस अँड अबाव इट। पण यापेक्षा जसं जसं आपण टेम्परेचर कमी कमी करत जातो तसं तसं डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर दिसतं आणि जेवढं टेम्परेचर कमी करतोय तेवढं डेव्हिएशन जास्त असल्याचं दिसून येतं। मग आता हे टेम्परेचर कमी करत करत आपण पोहोचलो 30.98 डिग्री सेल्सिअसला। या 30.98 डिग्री सेल्सिअसला अधिक जास्त डेव्हिएशन आपल्याला दिसून आलं, कारण आताच आपण सांगितलं होतं की ऍज द कॉन्स्टंट टेम्परेचर डिक्रीजेस द डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर इन्क्रीजेस। मग इथे ऍट 30.98 डिग्री सेल्सिअस इन्क्रीज्ड डेव्हिएशन इज ऑब्झर्व ऍट धिस टेम्परेचर। या ठिकाणी या ग्राफला जेव्हा बघितल्या गेलं तेव्हा ऍट पॉइंट बी, याला मी पॉइंट बी असं म्हणतो,
ऍट पॉइंट बी काय होत आहे, दॅट इज ऍट अ प्रेशर ऑफ 73 ऍटमॉस्फिअर. म्हणजे या वेळेला जे प्रेशर आहे ते प्रेशर आहे 73 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. ठीक आहे. आणि त्याच वेळेला जर का आपण व्हॉल्यूम नोट डाऊन केलं तर 94 क्युबिक सेंटीमीटर आहे. व्हॉल्यूम किती आहे, 94 क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे ऍट पॉइंट बी that is at a pressure of 73 atmosphere and at a volume of 94 cubic centimeter, it is found that carbon dioxide starts liquefaction, that is condensation. म्हणजे या ठिकाणी आपण ग्राफ प्लॉट करायला सुरुवात केली आहे 30.98 डिग्री सेल्सिअस. इकडे आपण जसं जसं चाललोय तसं तसं व्हॉल्यूम कमी करतोय आपण आणि प्रेशर वाढवतोय आपण. मग या ठिकाणी या प्रेशरला जेव्हा आपण येतो तेव्हा या प्रेशरला आल्यानंतर म्हणजे 73 ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला आल्यानंतर आणि 94 क्युबिक सेंटीमीटर एवढा व्हॉल्यूम कार्बन डायऑक्साईडचा आणल्यानंतर आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं लिक्विफॅक्शन सुरू झाल्याचं दिसून येतं. म्हणजे या भागामध्ये कार्बन डायऑक्साईडचं लिक्विफॅक्शन नाही. इथपासून इथपर्यंत सुरू झालं, कार्बन डायऑक्साईड गॅसियस स्टेटमध्येच आहे. इथे पोचलो आपण आणि इथे पोचल्याबरोबर असं दिसून येतं की टेम्परेचर आहे 30.98 डिग्री सेल्सिअस, प्रेशर आहे 73 ऍटमॉस्फिअर आणि व्हॉल्यूम आहे 94 क्युबिक सेंटीमीटर. या तीन गोष्टी असताना, कोणकोणत्या तीन गोष्टी, टेम्परेचर 30.98 डिग्री सेल्सिअस, प्रेशर 73 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आणि व्हॉल्यूम 94 क्युबिक सेंटीमीटर, या स्टेजला कार्बन डायऑक्साईड स्टार्ट्स लिक्विफॅक्शन, दॅट इज कार्बन डायऑक्साईड स्टार्ट्स कंडेन्सेशन. म्हणून आपण म्हटलंय की ऍट 30.98 डिग्री सेल्सिअस इन्क्रीज द डेव्हिएशन इज ऑब्झर्व ऍट दिस टेम्परेचर. यांच्यापेक्षा डेव्हिएशन अधिक जास्त आल्याचं दिसतं, कारण जसं जसं टेम्परेचर डिक्रीजेस डेव्हिएशन इन्क्रीजेस. ऍट पॉइंट बी, हा पॉइंट बी आहे जिथे प्रेशर 73 ऍटमॉस्फिअर आहे आणि व्हॉल्यूम 94 क्युबिक सेंटीमीटर आहे, कार्बन डायऑक्साईडचं लिक्विफॅक्शन सुरू झाल्याचं दिसतं, कंडेन्सेशन सुरू झाल्याचं दिसतं. कार्बन डायऑक्साईड गॅस करता 30.98 डिग्री सेल्सिअस, याला टीसी म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणतात. तर व्हॉट इज क्रिटिकल टेम्परेचर, तर इट इज द हायेस्ट टेम्परेचर ऍट विच गॅस स्टार्ट्स लिक्विफॅक्शन. हे एक हायेस्ट टेम्परेचर आहे की ज्या वेळेला गॅसचं कंडेन्सेशन सुरू होतं. यापेक्षा हायर टेम्परेचरला गॅसचं कंडेन्सेशन होणार नाही. हे एक हायेस्ट टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला कार्बन डायऑक्साईडचं लिक्विफॅक्शन सुरू होतं. दॅट्स वाय दिस हायेस्ट टेम्परेचर ऍट विच कार्बन डायऑक्साईड स्टार्ट्स कंडेन्सेशन, that is called as critical temperature. Critical temperature is the highest temperature at which gas starts condensation. The critical temperature आहे कार्बन डायऑक्साईड गॅसचं 30.98 डिग्री सेल्सिअस. क्रिटिकल प्रेशर आहे 73 ऍटमॉस्फिअर. आता 73 ऍटमॉस्फिअर हे क्रिटिकल प्रेशर आहे. व्हॉट इज क्रिटिकल प्रेशर, तर इट इज द मिनिमम प्रेशर. याच्यापेक्षा जास्त प्रेशर पुढे वाढवलं जात आहे, पण इट इज द मिनिमम प्रेशर ऍट अ क्रिटिकल टेम्परेचर. इट इज द मिनिमम प्रेशर ऍट अ क्रिटिकल टेम्परेचर ऍट विच गॅस फर्स्ट स्टार्ट कंडेन्सेशन. हे असं एक मिनिमम प्रेशर आहे ऍट अ क्रिटिकल टेम्परेचर. क्रिटिकल टेम्परेचरला हे असं एक मिनिमम प्रेशर आहे की ज्या ठिकाणी गॅस पहिल्यांदा कंडेन्सेशन व्हायला सुरुवात होते, गॅसचं लिक्विफॅक्शन पहिल्यांदा व्हायला सुरुवात होते, त्याच्या आधी लिक्विफॅक्शन झालेलं नसतं. म्हणजे त्याच्या आधी जर का प्रेशर कमी असेल तर क्रिटिकल टेम्परेचरलाच प्रेशर कमी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला CO2चं लिक्विफॅक्शन दिसणार नाही. पण हे असं एक प्रेशर आहे, इट इज द मिनिमम प्रेशर ऍट अ क्रिटिकल टेम्परेचर ऍट विच कार्बन डायऑक्साईड गॅस फर्स्ट कमिन्सेस लिक्विफॅक्शन, फर्स्ट स्टार्ट कंडेन्सेशन. That minimum pressure at a critical temperature is called as critical pressure. बघा, critical pressure is the minimum pressure at a critical temperature at which gas first starts condensation, gas first commences liquefaction. That minimum pressure at a critical temperature is called as critical pressure. And for carbon dioxide, 73 atmosphere is a critical pressure. Now 94 cubic centimeter is the critical volume. Now what is critical volume? It is the molar volume at critical pressure and critical temperature.
क्रिटिकल टेम्परेचर आणि क्रिटिकल प्रेशरला जे मोलार व्हॉल्यूम असतं त्याला क्रिटिकल व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. तर कार्बन डायऑक्साईड करता क्रिटिकल व्हॉल्यूम आहे 94 क्युबिक सेंटीमीटर. तर ही एक आयडियल सिच्युएशन आहे कार्बन डायऑक्साईड करता की ही या कंडिशनला कार्बन डायऑक्साईड गॅसचं पहिल्यांदा कंडन्सेशन म्हणजेच लिक्विफॅक्शन सुरू झाल्याचं आपल्याला लक्षामध्ये येत आहे. यापुढे आपण जर का अजून प्रेशर जर का वाढवलं, इफ द प्रेशर फर्दर इन्क्रीजेस मोर कार्बन डायऑक्साईड गॅस कंडन्सेस, अजून कार्बन डायऑक्साईडचं कंडन्सेशन झाल्याचं दिसतं. आणि यामुळे आपण काय करतोय, प्रेशर वाढवतोय आणि प्रेशर वाढवल्यामुळे अजून कार्बन डायऑक्साईड कंडन्स होतो, तो लिक्विड स्टेटमध्ये येतो आणि त्याचा व्हॉल्यूम कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून वाक्यरचना काय, इफ प्रेशर फर्दर इन्क्रीजेस, इकडे निघालो आपण, या ठिकाणी CO2चं कंडन्सेशन सुरू झालं. आता अजून प्रेशर आपण वाढवायला सुरुवात केली तर ऍज द प्रेशर इन्क्रीजेस मोर अँड मोर कार्बन डायऑक्साईड कंडन्सेस, मोर अँड मोर कार्बन डायऑक्साईड गोज टू लिक्विड स्टेट. आणि या वेळेला आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द कार्बन डायऑक्साईड मात्र कमी कमी झाल्याचं दिसतं. कारण गॅस हा कोणत्या स्टेटमध्ये येतो, लिक्विड स्टेटमध्ये. मॉलिक्यूल हे जवळजवळ येतात म्हणजेच व्हॉल्यूम कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून आपण इथे म्हटलंय की इफ प्रेशर फर्दर इन्क्रीजेस मोर कार्बन डायऑक्साईड कंडन्सेस, this decreases the volume till all the carbon dioxide changes to liquid state. या ठिकाणी सगळा कार्बन डायऑक्साईड हा लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं आपल्याला दिसेल. यापेक्षा पुढे जर का आपण प्रेशर अजून वाढवलं, इफ द प्रेशर फर्दर इन्क्रीजेस देन देअर विल बी नो इफेक्ट ऑन द व्हॉल्यूम. बघा ही लाईन आता सरळ ऑलमोस्ट सरळ गेल्याचं दिसतंय. म्हणजे व्हॉल्यूम मध्ये कुठलाही बदल पडत नाहीये. का बरं, कारण या स्टेजला सगळ्याच्या सगळा कार्बन डायऑक्साईड हा लिक्विड स्टेटमध्ये आणलाय. मग लिक्विड स्टेटमध्ये आणलेल्या कार्बन डायऑक्साईड वरती तुम्ही आता प्रेशर वाढवायचा जरी प्रयत्न केला तर लिक्विडची एक प्रॉपर्टी आहे, दे आर नियरली इनकॉम्प्रेसेबल आणि त्यामुळे त्याच्या व्हॉल्यूमवर कुठलाही परिणाम होणार नाही. काय म्हटलंय की इफ फर्दर प्रेशर इन्क्रीजेस then there will be no effect on the volume of liquid carbon dioxide. This is because liquids are almost incompressible. समजतंय का काय बोललो आपण, लक्ष द्या. सगळ्यात पहिले 48.1 डिग्री सेल्सिअसला प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅस बॉइल्स लॉला उभे करतोय. त्याच्यानंतर आपण पुढे टेम्परेचर कॉन्स्टंट टेम्परेचर कमी कमी करत आणलं तर आपल्याला डेव्हिएशन फ्रॉम द बॉइल्स लॉ आणि आयडियल बिहेवियर दिसून येतं. जेवढं जेवढं टेम्परेचर कमी कमी करताय तेवढं तेवढं बॉइल्स लॉ पासून आयडियल गॅस कन्सेप्ट पासून डेव्हिएशन वाढल्याचं आपल्याला दिसतंय. एक 30.98 डिग्री सेल्सिअसचा एक ग्राफ आपण बघितला. इथे टेम्परेचर जर का कमी झालंय तर अधिक डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर आपल्याला इथे दिसून येत आहे. या ठिकाणी पॉइंट बी पाशी आपल्याला लक्षात येतं की कार्बन डायऑक्साईड गॅसचं कंडन्सेशन सुरू झालेलं आहे. पॉइंट बी च्या हे काय आहे, कोऑर्डिनेट्स काय आहे तर टेम्परेचर 30.98 डिग्री सेल्सिअस आहे, प्रेशर 73 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे आणि व्हॉल्यूम आहे 94 क्युबिक सेंटीमीटर. या पॉइंटला पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईडचं कंडन्सेशन लिक्विफॅक्शन सुरू झाल्याचं दिसतं आणि त्यामुळे ज्या टेम्परेचरला कार्बन डायऑक्साईडचं कंडन्सेशन लिक्विफॅक्शन सुरू होतं त्याला क्रिटिकल टेम्परेचर म्हणा, ज्या प्रेशरला कंडन्सेशन सुरू होतं त्याला क्रिटिकल प्रेशर म्हणा आणि ज्या व्हॉल्यूमला कंडन्सेशन होतं त्याला क्रिटिकल व्हॉल्यूम म्हणा. मग यांची डेफिनेशन सांगितली. What is critical temperature? It is the maximum temperature at which CO2 starts condensation. What is critical pressure? It is the minimum pressure at a critical temperature at which gas first commences condensation. And what is critical volume? It is the molar volume at a critical temperature and critical pressure. त्यानंतर आपण काय केलं, अजून प्रेशर वाढवत गेलो. अजून प्रेशर जसं जसं आपण वाढवलं तसं तसं कार्बन डायऑक्साईडचं कंडन्सेशन सुरू झालं आणि वाढत गेलं आणि एक स्टेज असे आली की सगळा कार्बन डायऑक्साईड हा लिक्विड स्टेटमध्ये आला. त्यानंतर आपण प्रेशर कितीही वाढवलं तरी व्हॉल्यूम मध्ये मात्र काही फरक पडत नाही कारण लिक्विड हे इनकॉम्प्रेसेबल असल्यामुळे इन्क्रीज इन प्रेशर व्हॉल्यूम मध्ये बदल करणार नाही. समजतोय हा सध्या. अजून काही मुद्दे आपल्याला याचे बघायचे. आता आपण एक काम करू. या ठिकाणी हा जो 30.98 डिग्री सेल्सिअसचा जो ग्राफ आहे या पॉइंटला आपण बी म्हटलं होतं तर जिथून हा ग्राफ स्टार्ट झाला त्याला म्हणतो मी पॉइंट ए
आणि पुढे जिथे एन झाला त्याला मी म्हणतो पॉइंट सी. पॉइंट ए पाशी पूर्ण कार्बन डायऑक्साईड हा गॅस स्टेटमध्ये आहे. इथे पॉइंट बी पाशी त्याचं लिक्विफॅक्शन सुरू झालेलं आहे आणि पॉइंट सी पाशी तर तो पूर्ण कार्बन डायऑक्साईड जो आहे गॅस तो लिक्विड स्टेटमध्ये आलेला आहे. आपण या ठिकाणी टेम्परेचर कमी कमी करत आलो होतो तर आपल्याला डेव्हिएशन वाढत गेल्याचं दिसतं. एक ग्राफ अजूनही बघा आपल्याकडे 21.5 डिग्री सेल्सिअसचा ग्राफ. या ग्राफकडे जेव्हा आपण आपल्याला पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षामध्ये येतं की कार्बन डायऑक्साईड स्टार्ट्स लिक्विफॅक्शन ऍट पॉइंट डी. पॉइंट डी पाशी कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे, इथे घेऊ आपण वाटलं असतं, कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे त्याचं लिक्विफॅक्शन सुरू होतं आणि त्यावेळी टेम्परेचर असतं 21.5 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर असतं 60 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आणि त्याचं कंडन्सेशन एंड होतं ऍट पॉइंट ई. पॉइंट ई ला त्याचं कंडन्सेशन संपल्याचं आपल्याला दिसतं, म्हणजे पूर्ण झाल्याचं आपल्याला दिसतं. डी पाशी इकडे जर का आपण पाहिलं तर कार्बन डायऑक्साईड गॅस आहे. डी पाशी पोहोचलो, कार्बन डायऑक्साईडचं लिक्विफॅक्शन सुरू झालं. आता डी पासून ई कडे जेव्हा आपण येतोय तेव्हा काही कार्बन डायऑक्साईड हा गॅसियस स्टेटमध्ये आहे, काही लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि गॅसियस स्टेट मधला हळूहळू लिक्विड स्टेटमध्ये जातोय. जेव्हा आपण पॉइंट ई पाशी पोहोचतो तेव्हा सगळ्याच्या सगळा कार्बन डायऑक्साईड गॅस हा लिक्विड स्टेटमध्ये आलाय, म्हणजे याच्या पुढे CO2 हा लिक्विड स्टेटमध्ये आहे. समजतंय काय बोललोय बघा. ऍट पॉइंट 21.5 डिग्री सेल्सिअस कार्बन डायऑक्साईड स्टार्ट्स लिक्विफॅक्शन ऍट पॉइंट डी. इथे त्याचं सुरू झालं अँड एंड्स ऍट पॉइंट ई, म्हणजे डी टू ई या दरम्यान गॅस आणि लिक्विड CO2 दोघे अस्तित्वात आहे आणि गॅस हा कोणामध्ये कन्व्हर्ट होतोय, लिक्विडमध्ये. डी पाशी लिक्विफॅक्शन सुरू झालं, ई पाशी लिक्विफॅक्शन संपलं, म्हणजे पूर्ण CO2 लिक्विड स्टेटमध्ये आलेला आहे. अजून एक टेम्परेचर आहे 13.1 डिग्री सेल्सिअस. यामध्ये लिक्विफॅक्शन सुरू होतं एफ पाशी लिक्विफॅक्शन सुरू होतं आणि जी पाशी लिक्विफॅक्शन संपल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे इथे कार्बन डायऑक्साईडचं लिक्विफॅक्शन सुरू झालं आणि इथे लिक्विफॅक्शन संपलं. इथे पूर्ण कार्बन डायऑक्साईड हा लिक्विड स्टेटमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आता एक काम करतो, हे सगळे पॉइंट आपण जे दिसतात आहे बी ई जी हे आपण जोडू. बी ई जी हे जोडले आणि इकडे आपण ते जोडू. अजून हा डी इथे करतो मी, हा एफ. आता तुम्हाला काय दिसतंय, एक असा डोम तयार झालेला आहे. काय तयार झाला, एक डोम. आता या डोम विषयीची माहिती आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. इथे सध्याला आपण आता काय बघितलं, 21.5 डिग्री सेल्सिअसला जेव्हा आपण ग्राफ बघतो तेव्हा डी पाशी कंडन्सेशन सुरू होतं, ई पाशी पूर्ण CO2 लिक्विड स्टेटमध्ये. 13.1 डिग्री सेल्सिअसला एफ पाशी कंडन्सेशन सुरू होतं, जी पाशी पूर्ण CO2 लिक्विड स्टेटमध्ये येतो. यापेक्षा कमी कॉन्स्टंट टेम्परेचरला जर का आपण ग्राफ प्लॉट केला तर आपल्याला गॅसचं लिक्विफॅक्शन अजून लोअर प्रेशरला झाल्याचं दिसेल. कारण ज्या वेळेला 30.98 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं तेव्हा लिक्विफॅक्शन सुरू झालं होतं 73 ऍटमॉस्फिअरला. जेव्हा 21.5 डिग्री सेल्सिअस होतं तेव्हा लिक्विफॅक्शन सुरू झालं होतं 60 ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला. म्हणजे जसं जसं आपण कॉन्स्टंट टेम्परेचर कमी कमी करत जाऊ तसं तसं गॅसचं लिक्विफॅक्शन हे लोअर अँड लोअर प्रेशरला झाल्याचं दिसेल आणि ती व्हॅल्यू या क्रिटिकल प्रेशरपेक्षाही कमी असेल. म्हणून एक शेवटी वाक्य दिलंय, ऍट अ फर्दर लो कॉन्स्टंट टेम्परेचर गॅस विल लिक्विफाय ऍट अ फर्दर लो प्रेशर विच इज लोअर दॅन द क्रिटिकल प्रेशर. समजतंय. आता हा जो डोम तयार झालेला आहे याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. डोम कसा तयार झाला बघा, GEBDF हा डोम आहे. ठीक आहे. आता या डोम विषयी जेव्हा आपण बघतो तेव्हा असं लक्षामध्ये येतं की इथे आपण सांगितलं होतं डी पाशी लिक्विफॅक्शन सुरू होतं, ई पाशी संपत आहे. म्हणजे डी टू ई CO2 हा गॅस पण आहे, लिक्विड पण आहे. गॅस गेट कन्व्हर्टेड टू लिक्विड इन इक्विलिब्रियम सिच्युएशन. इथे लिक्विफॅक्शन सुरू होतं, इथे संपतं. म्हणजे या दरम्यान गॅस पण आहे, लिक्विड पण आहे आणि गॅस कोणामध्ये कन्व्हर्ट होत असतो, लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होत असतो. मग आपण पहिला मुद्दा डोम विषयी काय दिलाय बघा. इन डोम रिजन, हा जो डोम रिजन आहे या डोम रिजन मध्ये बोथ गॅसियस अँड लिक्विड कार्बन डायऑक्साईड एक्झिस्ट इन इक्विलिब्रियम. दोघेही गॅसियस कार्बन डायऑक्साईड पण आहे, लिक्विड पण आहे. अर्थात गॅस कोणामध्ये कन्व्हर्ट होतोय, हळूहळू लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होतोय. जेवढा डोम शेप मोठा
तेवढा गॅस जास्त लिक्विफायबल आणि तेवढं क्रिटिकल टेम्परेचर जास्त. कारण जितका जितका डोम वर जाईल तितकं तितकं क्रिटिकल टेम्परेचर हे जास्त असल्याचं आपल्याला दिसेल. पहिला मुद्दा, डोम शेपमध्ये गॅस आणि लिक्विड दोघेही एक्झिस्ट मध्ये आहेत इक्विलिब्रियम. ठीक आहे. दुसरा जो मुद्दा आपण सांगितलाय, राईट ऑफ द डोम, डोमच्या राईट साइडला अँड कर्व बीसी, हा जो कर्व बीसी आहे आणि डोम याच्या राईट साइडला जर का आपण घेतलं तर फक्त गॅसियस कार्बन डायऑक्साईड हा अस्तित्वात असतो. आणि डोमच्या लेफ्ट साइडला आणि बीसीच्या लेफ्ट साइडला जर का आपण घेतलं तर कार्बन डायऑक्साईड फक्त लिक्विड स्टेटमध्ये असतो. बघा दोन मुद्दे, राईट ऑफ द डोम शेप रिजन अँड कर्व बीसी, हा डोम आणि हा कर्व बीसी याच्या राईट साइडला कार्बन डायऑक्साईड एक्झिस्ट ओनली इन गॅसियस स्टेट. लेफ्ट ऑफ द डोम आणि लेफ्ट ऑफ द बीसी कार्बन डायऑक्साईड एक्झिस्ट ओनली इन लिक्विड स्टेट. बरोबर. आता हे जे सगळं आपण अँड्र्यूज आयसोथर्म शिकलो, याचे फायदे काय, तर आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा टीसी, पीसी, व्हीसी माहित झाला, म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल प्रेशर, क्रिटिकल व्हॉल्यूम. म्हणजे कोणती प्रॉपर सिच्युएशन आपण ठेवली की कार्बन डायऑक्साईडचं कंडेन्सेशन सुरू होतं, कार्बन डायऑक्साईडला आपण लिक्विड स्टेटमध्ये आणू शकतो, हे या ग्राफच्या माध्यमातून समजतं. मग काय, वेगवेगळ्या गॅसेस करता अशा अँड्र्यूज आयसोथर्म काढा आणि प्रत्येक गॅसच्या टीसी, पीसी, व्हीसी माहित करून घ्या. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला एखाद्या गॅसचं लिक्विफिकेशन करण्याची आवश्यकता पडेल, डायरेक्ट तेवढं टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम आणलं की तो लगेच गॅस कोणत्या स्टेटमध्ये आल्याचं दिसेल, लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं दिसेल. म्हणजे या अँड्र्यूज आयसोथर्मच्या माध्यमातून कोणत्या टेम्परेचरला, प्रेशरला आणि व्हॉल्यूमला कोणत्या गॅसचं लिक्विफॅक्शन सुरू होतं हे एक्झॅक्टली आपल्याजवळ डाटा तयार झाल्याचं दिसून येईल. त्याच्यानंतर आपण सांगितलं की क्रिटिकल व्हॉल्यूम पासून तुम्ही मॉलिक्युलर साईज आणि रेडाय सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. अर्थात त्याचा अभ्यास वेगळा आहे, पण एवढी माहिती लक्षात घ्या की फ्रॉम क्रिटिकल व्हॉल्यूम यू कॅन कॅल्क्युलेट मॉलिक्युलर साईज अँड रेडाय ऑफ दॅट मॉलिक्युल. आणि जेवढं क्रिटिकल टेम्परेचर जास्त तेवढा गॅस जास्त लिक्विफायबल, हे सुद्धा आपल्याला या अँड्र्यूज आयसोथर्म वरनं लक्षामध्ये येतं. कोणकोणते अप्लिकेशन्स आहे, प्रत्येक गॅस करता क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल प्रेशर, क्रिटिकल व्हॉल्यूम आपल्याला माहित होऊन जातं. ते एकदा का माहित झालं तर कोणत्या गॅसला लिक्विफाय करण्यासाठी कोणती योग्य सिच्युएशन आहे ते आपल्याला माहित होऊन जाईल. क्रिटिकल व्हॉल्यूम वरून तुम्ही मॉलिक्युलर साईज आणि रेडाय काढू शकता. आणि हे तुमच्या लक्षामध्ये येईल की जेवढं क्रिटिकल टेम्परेचर जास्त तेवढा गॅस जास्त लिक्विफायबल आहे, असं तुम्हाला लक्षामध्ये येणार आहे. तर ऑल दिस इज अबाउट दी अँड्र्यूज आयसोथर्म. हा असा मुद्दा आहे की ज्याचा ग्राफ काढून बघायला पाहिजे आणि हे पॉइंट सुद्धा लिहून बघायला पाहिजे. समजताय? थँक्यू.